हॅलो फ्रेंड्स, ऑझी सफारीमध्ये तुमचं एकदा परत स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नमध्ये वेरीबीपासून थोडं दूर असलेलं बॅकस मार्श, जिथे एक सुंदर स्ट्रॉबेरी फार्म आहे. जर तुम्हाला ताज्या स्ट्रॉबेरी खायला आवडत असतील आणि निसर्ग आवडत असेल तर हे ठिकाण एकदम मजेशीर आहे. बॅकस मार्श हा वेरीबीपासून सुमारे 60 किलोमीटर दूर आहे, कारण साधारण 50 ते 60 मिनिटं लागतात. खूप सुंदर शेत आहे, बघा किती मोठं आहे. आणि ह्या एकसारख्या रांगा, कुठली रांग चूज करावी आणि कुठे जाऊन स्ट्रॉबेरी पिक करावी कळतच नाही. पण ठीक आहे, आपण एक लाईन चूज करू. अच्छा, हां, इथनं आपण जाऊ आणि स्ट्रॉबेरी पिक करू. बघा किती लाल स्ट्रॉबेरी आहेत ह्या. सगळीकडे लाल दिसतंय. बघू आता. ही बघा, खूप छान पिकलेली आहे स्ट्रॉबेरी. एक तोडून बघू कशी आहे. आहा, गोड आहे ही स्ट्रॉबेरी खूप. तर इकडे बघा, ह्या थोड्या साधारण आता पिकत आलेल्या आहे. इकडे स्ट्रॉबेरी आहेत भरपूर साऱ्या. आणि हे बघा शेत, पूर्ण स्ट्रॉबेरीचं शेत आहे हे. ओम धावत येतोय, एन्जॉय करतोय फार्म. इकडे वॉटर सिंचन साठी त्यांनी लावलेले आहेत. हा बघा, स्ट्रॉबेरी पिक करतो आहे. गोड आहे का पहिले बघतो आणि मग त्याच झाडाच्या आणखी स्ट्रॉबेरीज घेतो, कारण त्याला त्याच्या ताईला द्यायच्या आहेत म्हणून तो जमा करतोय. खूप सुंदर फार्म आहे हे आणि खूप छान पिकलेला स्ट्रॉबेरीज आहे. आजचं वेदर पण छान आहे फार्म मध्ये फिरण्यासाठी. स्ट्रॉबेरीची फुलं बघात किती सुंदर आहेत. ती पांढरी छोटीशी फुलं. ही बघा किती छान पिकलेला स्ट्रॉबेरीज आहेत. हा कलर बघा किती सुंदर आहे याचा. हे असं फूल असतं पहिले आणि मग त्या हिरव्या स्ट्रॉबेरीज असतात छोट्या, आणि मग त्याच्यानंतर त्या राईप होतात. त्या हिरव्या स्ट्रॉबेरीज पण खूप छान दिसत आहेत. आमचं स्ट्रॉबेरी गोळा करणं चालूच आहे अजून. टेस्टिंग चालू आहे आणि जमा करणं चालू आहे. बघा किती सुंदर आणि मोठं फार्म आहे हे. पूर्ण फार्म मधल्या स्ट्रॉबेरी पीक केला तर मला वाटतं साधारण अर्धा ट्रक तरी भरेल. चला तर मग